जगात प्रत्येक जण एक छुपा मुखवटा घालून हिंडत असतो, म्हणजे जे मनात आहे ते चेहऱ्यावर उमटू नये याची काळजी घेत असतो. बहुधा त्यामुळं जगाच्या संस्कृतीत मुखवट्यांचं स्थान मोठं आहे. जगात जवळपास प्रत्येक देशाच्या लोकसंस्कृतीत मुखवट्यांचा वापर केला आहे. नृत्य, नाटक इत्यादी कलांमध्ये मुखवट्यांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. हे सांगायचं कारण म्हणजे नुकतीच चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये विद्यार्थ्यांसाठी मुखवटे बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली. संस्कार भारती पिंपरी चिंचवड आणि कलागृह यांच्यातर्फे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन पद्मश्री श्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते झालं. यानंतर श्री गिरीशजी प्रभुणे, लीना आढाव, प्रफुल्ल बिष्णुरकर, रमेश खडबडे, देवेंद्र देशमुख, ओंकार कुलकर्णी, संचिता सागवेकर, रती देशमुख, प्राज्ञ बिष्णुरकर, अनुजा पोळ आणि डी.वाय. पाटील कला महाविद्यालयातील कलाकार विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेला सुरुवात झाली. गुरुकुलममधल्या मुलामुलींनी उत्साहाने सहभागी होत कागदाच्या लगद्यापासून मुखवटे तयार करणे व त्याबरोबरच इथल्या भिंतींवर कलाकृती साकारण्याचा पुरेपूर आनंद घेतला. मित्रांनो, इकडे आलात तर या कलाकृती नक्की बघा आणि त्यांच्या कलाकारीला आवर्जून दाद द्या. गुरुकुलमच्या अधिक माहितीसाठी माझे आधीचे व्हिडिओ अवश्य पहा. धन्यवाद.